आज बनवूयात आपण अगदी मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी असा हिरव्या वाटाण्याचा डोसा। हो, आपण बरेचसे डोस्याचे रेसिपीज बघितलेले आहेत, बरेचसे डोसे आपण ट्राय केलेले आहेत। तर आज बनवूयात आपण मस्त हिरव्या गार कोवड्या वाटाण्याचे डोसे। आणि हे डोसे एवढे सोपे आहेत की अगदी 10 मिनिटात बनून तयार होतील। म्हणजे ऐनवेळी जरी तुम्हाला डोसा खावासा वाटला तरी हा नाश्ता परफेक्ट असेल। हिरव्या मटारचं सीजन असल्यामुळे मार्केट कसं अगदी सजलेली आहे हिरव्यागार मटारच्या शेंगांनी। तर छान अशा कोवळ्या शेंगा आणायच्या, मस्त असे दाणे काढायचे आणि झटपट असा डोसा बनवायचा। तर नमस्कार मंडळी, मी आहे स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा, आपल्याला बेससाठी लागणार आहे रवा। आता तुम्ही रव्याच्या जागेवरती तांदूळाचं पीठ घेऊ शकता किंवा मग तांदूळ रात्रभर भिजत घालून सुद्धा वापरू शकता। पण आपण अगदी इन्स्टंट बनवतोय, म्हणजे जेमतेम 10 मिनिटं लागतील आपल्याला। तर यासाठी आपण वापरलेला आहे रवा। तर इथे शक्यतोवर बारीक रवा वापरायचा। जाड रवा जर तुमच्याकडे असेल तर तो मिक्सरला एकदा वाटून घ्यायचा। आणि आपल्या रेसिपीचं मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच हिरवागार वाटाणा। तर तो घेतलेला आपण जवळजवळ 2 वाट्या। 7-8 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, मुठ्ठी भरून कोथिंबीर घातलेली आहे। आता हिरव्या मिरच्या इथे आपल्या चवीनुसार कमी जास्त कराव्यात। आणि कोथिंबीर घेताना शक्यतोवर त्याचे कोवळे देठ सुद्धा घ्यायचे, त्याच्या देठांमध्ये सुद्धा भरपूर अशी चव असते। तर आता हे तिन्ही जिन्नस आपण मिक्सरला वाटून घेऊयात। कच्चेच मटार वापरलेले आहेत आपण इथे। तर छान असं आता याचं बॅटर आपण तयार केलेलं आहे। तर या पद्धतीने आता बाकी राहिलेले दाणे सुद्धा वाटून घेऊयात। तर वाटताना तुम्हाला आवश्यकता असेल तर थोडंसं पाणी सुद्धा तुम्ही घेऊ शकता। बॅटरची कन्सिस्टन्सी करण्या इतपत आपण याच्यामध्ये पाणी घालूयात। पाणी मिक्सरच्या भांड्यामधूनच घालायचं, म्हणजे काय होते, त्याला जर लागलेलं बॅटर असेल तर ते सुद्धा निघून येईल। आता आवश्यकता असेल तितपत पाणी घालायचं आणि याचं सेलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे आधी रवा मिक्सरला छान असा बारीक वाटून घ्यायचा आणि जवळच आपण वाटाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर वाटली ती सुद्धा जमेल तेवढं बारीक वाटून घ्यायचं। तर चला आता आपण हे झाकण ठेवून देऊया, म्हणजे जवळजवळ रवा भिजायला 5-10 मिनिटं लागतात। तोवर आपण झटपट एक मस्त अशी चटपटीत चटणी बनवूयात। ही चटणी एवढी रुचकर आणि चविष्ट बनते की कुठल्याही नाश्त्यासोबत तुम्ही ही ट्राय करू शकता। तर इथे बघा, आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा अख्खे धने घातलेले आहेत, 1 छोटा चमचा जिरं घातलेलं आहे। छान असं तडतडू देऊयात। आणि आता इथे मी 2 मोठे साईजचे कांदे असे रफली चॉप करून घेतले होते, ते घालूयात। सोबतच टमाटर घालूयात। तर टमाटर इथे मी 3 घेतले होते, छोट्या साईजचे होते म्हणून, मोठे असले तर 2 घ्यावे। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात। आता इथे बघा, कांदा आणि टमाटर, तुम्हाला जर चटणी जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तर जास्त वापरू शकता। ही चटणी 8 दिवस सुद्धा स्टोर राहू शकते फ्रीजमध्ये, अजिबातही खराब होणार नाही। सोबतच 2 मिरच्या घातलेल्या आहेत वाळलेल्या। आता छान असं हे थोडंसं भाजून घेऊयात, म्हणजे कांदा आणि टमाटर कसं सॉफ्ट झालं पाहिजे। चटणीची चव आणखीनच भारी यावी यासाठी आपण घालतो याच्यामध्ये गुळाचा खडा आणि सोबतच चिंच आणि गूळ या चटणीमध्ये आवर्जून घालावं। त्याने या चटणीची चव आंबट गोड चटपटीत येते, मस्त अशी तिखट आंबट गोड खूप भारी चवीची चटणी बनते बघा। हळद घातलेली आहे, 1 चमचा ते 1.5 चमचा आपल्या चवीनुसार लाल तिखट घालावं। आणि घालतोय चवीनुसार मीठ। तर इथे आम्ही सेंधा मीठ खातोय, सेंधा नमक म्हणून मी ते घातलेलं आहे। तुम्ही जर रेग्युलर मीठ खात असाल तर रेग्युलर मीठ घालायचं, म्हणजे आपलं पांढरंवालं। चवीनुसार घालावं मीठ आणि तिखट तुम्ही या चटणीमध्ये ॲडजस्ट करू शकता, कारण लाल मिरच्या सुद्धा आपण वापरलेल्या आहेत। आता सगळं जिन्नस एकसाथ परतून घेऊयात। आणि आता याला थोडं सॉफ्ट झालं की थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं। तर इथे बघा, पाणी न घालता आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे। ही चटणी तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा सोबत सुद्धा सर्व करू शकता। सोबतच कुठलाही नाश्ता असो, तुम्हाला जर कळत नसेल की त्याच्यासोबत कुठली चटणी द्यायची, तर ही चटणी जरूर एकदा ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल याची खात्री आहे मला। पोळीसोबत सुद्धा तुम्ही चटणी खाऊ शकता।
बॅटर बघा इथे आपलं छान असं चटणी होईपर्यंत म्हणजे 5-6 मिनिटाला रेस्टवर होतं हे. छान असा आता रवासुद्धा फुललेला आहे. तर चला पटापट मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत डोसे बनवून घेऊयात. आता डोसा बनवताना कसं करायचं, एकसारखं एकाच दिशेने हा आपला पडीने फिरवत राहायचं. थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे मी वरतून. छान मस्त जाडी बघा डोस्याला काय अप्रतिम आलेली आहे. भन्नाट दिसतोय. सुरेख कलर आलेला आहे. रंग बघा याचा किती मस्त आलेला आहे आणि नॅचरली हिरवा कलर आलेला आहे. आपण याला कुठलाही आर्टिफिशियल याच्यामध्ये कलर घातलेला नाही आहे. हिरवीगार कोथिंबीर, छान असे हिरवे हिरवे मटार आणि मिरचीचा कलर आहे बघा हा. अप्रतिम दिसतोय. तर चला या पद्धतीने बाकी सर्व डोसे आपण इथे बनवून घेऊयात. बॅटर व्यवस्थित झालं की डोसे कसे असे पटापट वळल्या जातात बघा. मस्तच. एक बाजू थोडीशी आपली वरची बाजू शिजत आली, असं कोरडी दिसायला लागली की त्याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं. म्हणजे काय होते, डोसा कसा क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतो, हो की नाही. आणि आता छान याला असं आपण काढून घेऊयात. डोस्याला एकाच बाजूने भाजायचं, दुसऱ्या बाजूने भाजायचं नाही. तो काही धिरडा नाही आहे. धिरडे हे दोन्ही बाजूने भाजल्या जातात. डोसा हा एकच बाजूने भाजला जातो. म्हणून त्याला छान असं कुरकुरीत होऊ द्यायचं. तर चला आता पटापट मी इथे सर्वच डोसे या पद्धतीने करून घेते. तुम्हा सर्वांना एक छोटंसं निवेदन करावंसं वाटते. एवढ्या छान क्रिस्पी आणि कुरकुरीत डोस्याला एक लाईक तर झालाच पाहिजे. जर तुम्ही अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. आणि इथे मस्त आपले कुरकुरीत क्रिस्पी हिरवेगार हेल्दी डोसे बनून तयार आहेत. तर या सीझनमध्ये तुम्ही एकदा मटारचे असे छान हिरवेगार डोसे करून बघा. तुम्हाला खूप आवडतील याची खात्री आहे मला. आणि बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा.